आणि वयाचा कधी त्यांचा विषयच आला नाही. आज शी वॉज टाइमलेस ॲब्सोल्युटली. आणि त्या आपल्यात नाहीत. हे आयुष्यभर पण त्यांचा आवाज आणि ह्या गोड आठवणी आणि त्यांचा जो उत्साह आहे. आजही मी त्यांचं दर्शन जेव्हा गेले तेव्हा असं वाटलं होतं की आशाताई उठतील आणि काहीतरी म्हणतील आणि एक मोठा आशा तिथे होईल. पण आज पडद्यामागे ते आज गेलेले आहेत. त्यांना मी मनापासून आमच्या कुटुंबाच्या वतीने, पक्षाच्या वतीने आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ईडीची छापेमारी सुरू झाली. आता हे दुर्दैव आहे की एकतर ह्या सगळ्या खरात प्रकरणात महिलांच्या बद्दल जे काही व्हिडिओज वगैरे आले ह्याच्यात खूप म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत नाही की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी भयानक आणि गलिच्छ अशा गोष्टी होत होत्या. आणि त्याच्यात आता हा हवाला